कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भूक लागली माझ्या बाळाला, दूध प्यायचं आता। हो, दूध प्यायचं माझ्या बाळाला, माझं बाळ दूध पिणार। तुला पण बाळाची आठवण येत असेल ना ग? येते की ताई, तुम्हाला सांगू का, माझं बाळ इथेच कुठतरी असं वाटतं मला। तुला वाटतं ना? मग असणार बघ। खरंच? मग ज्या आईला कळतं ना ते कुणालाच कळत नाही अपर्णा। मग कुणी काय का म्हणे ना, मी जर हे सगळ्यांना सांगितलं तर मला घरातले वेडी सगळे म्हणतील। आई असतेच वेडी। हो, आपल्या बाळासाठी। हा, ताई पण हे बाळ आता हे बाळ तुमचंच आहे असं समज। तुम्ही किती काय काय विचार केला असेल ना ग बाळासाठी। ताई लय विचार केला होता बाळाचा। अर्जुनने आणि मी तर काय काय ठरवलं होतं। अर्जुन जेव्हा पहिल्यांदा बाळाला गेल तो क्षण तर मी कित्येकदा डोळ्यासमोर आणला होता। काय काय ठरवलं होतं बाळाचं, किती लाड करायचे होते, पण भलतच झालो। बाळाचे लाड करायचे होते मला ना ताई। बाळाला ना असं नाव माकू घालायचं होतं, बाळाला अशी अंगाई गायची होती। हे घे, हा, त्याचं खाऊन झालंय, आता झोपो म्हण अंगाई। नाही हे गा, नीज माझ्या बाळा, तुझा आला रे चंदा मामा। नीज माझ्या बाळा, तुझा आला रे चंदा मामा। आहा हा 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 हा, ला 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 ला। घ्या बघा आता तुमच्या डोळ्यांनी काय म्हणलं होतं मी, ही आपी ठार येडी झाली। आता भावल्याला दूध बी पाजलंय आणि कशी अंगाई गीत गात बसली। नीज माझ्या बाळा, तुझा आला रे चंदा मामा। हा 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 हा, तुझा आला रे चंदा मामा। बघितलं ना, आता कलेक्टर मॅडम एकदम पार येड्या झाल्यात। होय की, डोक्यातून हुकली पारती। कुठे का अर्ज? काल लय माझ्या अंगावर येत होता ना, आता येऊ दे त्याला, मग विचारतो त्याला हे काय म्हणून। ए अर्जा, बघ काय चाललंय ते। हा 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 हा, नीट बघा, शहाणपणाचं लक्षण आहे का हे? अरे हुकली तुझी आप्पी, कंप्लीट हुकली। काय चाललंय या दोघीच? आता गो बया, अहो सरकार जे तुम्हाला दिसतंय तेच चाललंय ना। आता एक काम करा, ह्या दोघींना बी मिळून येड्याच्या इस्पितळात भरती करा आता तुम्ही। म्हणे ओ मावशी, तुम्ही जरा गप बसा। ही रुपाली पण ना, मी बघतो। चला आपण सगळे चला। चला, यांचं हे असं चालू राहणार आहे। नाश्ता करून घेऊ आपण। तुझा आला रे चंदा मामा। अप्पे काय करतेस तू? तू अरे काही नाही भाऊजी, अपर्णाला बाळाची आठवण येत होती ना, म्हणून मग मी बाळाला घेऊन आले। छान वाटलं आम्हाला। अपर्णा, तुला पण छान वाटलं ना? दादा,
मला जरा आप्पीशी बोलायचंय. रुपाली, बाळ झोपलं ना आपलं आता? हा, अपर्णाने छान गायलं ना, लगेच झोपलं आपलं बाळ. चला मग आपल्या रूम मध्ये जाऊ. हा. हा दे. चल. काय सुजयराव, माझे आमदार, माझी बिल्डर आणि आजी शेतकरी, आता कुठलं पीक घेणार शेतात? शेती नाही करणार आहे मी. अरे तुला लय मस्त काय काय करायचं होतं, पण तुझी सगळी स्वप्न आता ह्या कागदात राहणार असं वाटतंय बाबा. खबर लागली वाटतं तुला, म्हणून मीठ चोळायला आलाय का? आता मी कशाला मीठ चोळू? आईने तुला विचारलं होतं एक प्लॉट देतोस का म्हणून, तेव्हा तू माच केलास. मी बी तुला विचारलं होतं काही मदत करू का म्हणून, तेव्हाही तू माच केलास. तू आणि मदत, आणि मदतीच्या नावाखाली हे बी सगळं घशात घातलं असतं. भंटे, तुला आज नाही ओळखत रे मी. अरे लाज वाटू दे जरा. आमदारकीचे वेळी लुटून बसला की सगळंच. तुझ्या देणं सोडून झालं गेलं, रात गई बात गई, आणि तू एकट्याने एवढं सगळं केलंस. काय झालं शेवटी? स्टे आणलाच ना तिने. मी करणार आहे. ती काय बी करतो तिकडं. मग ती आप्पी जोपर्यंत तिथे आहे ना, तोपर्यंत ती सही करणार नाही, हे तुला बी माहिती आहे. बघून घेईन मी, पण आता मागं नाही हटणार मी. पण ती आप्पी मागं हटू शकते. कस काय? हा, आता कसे डोळे चमकले बघ तुझे. कस काय ते सांग भंटे. म्हणशील तो प्लॉट देईन मी तुला, पण विकत अर्ध्या किमतीत. नाही, 70% भावनी. नाही तर राहू दे मग. हा चालतं, पण शब्द बदलायचे ना. आता पाहिजे तो प्लॉट देईन म्हटलं ना तुला. तुझ्या संकल्प ढोबळे नाव आहे माझं. म्हणूनच म्हटलंय मी. आता तू ओळखायला लागलायस बघ मला, त्याच्यामुळे काय तुझ्याबरोबर गेम करून जमणार नाही. चल आप्पीचं काय करायचं ते सांग मला. मिठी मार. हा? अरे मिठी मार रे सुजा. किती दिवस झाला आपण नुसते भांडतोय, असं प्रेमानं भेटलोच नाही. आणि आज गावात तू सोडून कोण आहे माझं सांग बरं. मार मिठीचं. मार 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 मार. आता कसं गार 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 वाटतंय ना, लय भारी वाटतंय बघ. सांग चल. खाली बस. हा? बस रे खाली. बस 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 बस. काय आहे, उडणाऱ्या पक्ष्यांना कधी कधी जमिनीवर आणायला लागते. बोल पटकन चल. मला सांग, सध्या आप्पी काय म्हणते? माझं बाळ जिवंत आहे, माझं बाळ जिवंत आहे. हे जर सगळ्यांना कळलं तर? तुला येड लागलं असं वाटेल सगळ्यांना. आणि मग अशा येड्या बाईच्या हातात जिल्हा देऊन कसं चालेल भावा? एक नंबर भंट्या. आता काय करायचं ते सांग फक्त मला. काय करायचं ते मी करतो. तू तुझी तयारी सुरू ठेव, आणि मी सांगल तो प्लॉट कर. भंट्या, पचकू नको हा. त्याची काळजीच करू नकोस. काय करायचं ना ते बरोबर करतो मी. आता बघ ना, काही दिवसात अशा बातम्या येतात पेपरात. साताराच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांना वेड्याचा झटका. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.